हे गाइस, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे तुमच्यासाठी शॉर्ट कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी, जे की आपण JMFC एक्झामसाठी व्हिडिओ लेक्चर सिरीज बनवत आहोत. त्यातला हा फोर्थ जो व्हिडिओ आहे आपला. आता आपण सुप्रीम कोर्ट हा कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर मी परत सांगते की दिस इज अ शॉर्ट व्हिडिओ, नाहीतर तुम्हाला असं वाटायला नको की खूप फास्टमध्ये आणि खूप शॉर्टली शिकवलं म्हणून, बिकॉज दिस इज अ स्ट्रॅटेजी. शॉर्टली रिव्हिजन करण्याची स्ट्रॅटेजीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतो. त्यामुळे मी फास्ट आणि क्विकली रिव्हिजननी हा व्हिडिओ बनवते आहे. सो कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे कॉन्स्टिट्यूशन फक्त प्रिलिम्सलाच आहे, मेन्सला नाही. त्यामुळे डीपली स्टडी करण्याची आपल्याला कॉन्स्टिट्यूशनची गरज नाही. बाकीचे खूप सारे ॲक्ट्स आहेत त्याची आपल्याला डीपली स्टडी करण्याची गरज असते. तर आपण आज बघूया द हाय कोर्ट्स इन द स्टेट्स. ओके, आपण सुप्रीम कोर्ट ऑलरेडी बघितलं आहे. सगळ्या काही सुप्रीम कोर्टाचे जे सेक्शन आर्टिकल्स आहेत, सगळे काही सुप्रीम कोर्टाचे जे आर्टिकल्स आहेत ते व्यवस्थित कव्हर केलेले आहे शॉर्टली. सो इथे म्हटलं आहे 214 आर्टिकल 214 214 हाय कोर्ट्स फॉर स्टेट. ओके, तर आपण तिथे ही ट्रिक बघितली होती की 124 मध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टबद्दल सांगितलं. सेम वर्डिंग होती 142 आणि 241. ठीक आहे. सो हाय कोर्ट्स फॉर स्टेट, देअर शॅल बी अ हाय कोर्ट फॉर ईच स्टेट. प्रत्येक स्टेटसाठी तिथे एक हायकोर्ट देण्यात येणार आहे. ठीक आहे. ऑल्सो कॉमनही असू शकतं, जेव्हा की एखादा स्टेट न्यू असेल किंवा नवीन बनला असेल आणि ओल्ड हायकोर्ट असेल, त्या स्टेटमधलं जर डिव्हिजन झालं असेल कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 3 नुसार, तर मग इथे काय होऊ शकतं, काही दिवस एकच हायकोर्ट दोन्ही स्टेटला असू शकतं. असंही आपल्याकडे झालेलं आहे जेव्हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वेगळे झाले होते तेव्हा. 215 मध्ये येऊया. आर्टिकल 215 हाय कोर्ट्स टू बी कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड. ओके, हाय कोर्ट्स टू बी कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय आहे, तर एव्हरी हाय कोर्ट शॅल बी कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स अँड शॅल हॅव द पॉवर ऑफ सच अ कोर्ट इन्क्लुडिंग द पॉवर टू पनिश अ कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ. कंटेम्प्ट ऑफ इटसेल्फ इज कॉल्ड हाय कोर्ट, जो की कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. कोर्टाला पूर्ण पॉवर आहे आणि जर कोर्टाचं कोणीही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलं असेल, ठीक आहे की नाही, हायकोर्टामध्ये, तर डेफिनेटली हायकोर्ट स्वतःहून एक नवीन पनिशमेंट, जी काही ही डिस्क्रिएशनरी पनिशमेंट आहे ते तिथे देऊ शकतं. तर आता पूर्ण आर्टिकल न बघता आपण यातले महत्त्वाचे कुठले आर्टिकल्स आहेत आणि प्रिलिम्समध्ये आपल्याला काय महत्त्वाचं विचारणार त्यावर भर देऊया. 217 अपॉइंटमेंट अँड कंडिशन्स ऑफ द ऑफिस ऑफ द जज ऑफ ए हायकोर्ट. डेफिनेटली 217 आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. 214-15 तेवढे महत्त्वाचे नाही आहे, पण हे खूप हे जो महत्त्वाचं आहे त्यामध्ये एक सुटला आहे माझ्याच्याने. 216 कॉन्स्टिट्यूशन ऑफ ए हायकोर्ट्स. Every high court shall consist of chief justice and such other judges as to the precedents may from time to time deem necessary appointed. तर एव्हरी हायकोर्ट जे जस्टिस आहे ते कन्सिस्ट ऑफ चीफ जस्टिस अँड सच अदर जजेस. जे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहे त्यांना प्रेसिडेंट मे टाइम टू टाइम अपॉइंट करत असतं, म्हणजेच अपॉइंटमेंट प्रेसिडेंट थ्रू होते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 217 मध्ये जेव्हा आपण अपॉइंटमेंट कंडिशन्स बघतोय, त्यामध्ये 1 मध्ये म्हटलं एव्हरी जज ऑफ ए हाय कोर्ट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट बाय वॉरंट अंडर हिज हँड अँड सील आफ्टर द कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ठीक आहे. प्रेसिडेंट इथे हायकोर्टाच्या जस्टिसला आणि चीफ जस्टिसला अपॉइंट करत आहे, बट विथ द कन्सल्टेशन ऑफ द चीफ जस्टिस ऑफ ए सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. विथ द कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ ए इंडिया म्हणजे सुप्रीम कोर्ट. द गव्हर्नर ऑफ द स्टेट, गव्हर्नरलाही कन्सल्ट होईल केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ अदर जजेस. ठीक आहे. चीफ जस्टिसची हायकोर्टाच्या जर इथे तुम्हाला अपॉइंटमेंट करायची प्रेसिडेंटला, तर प्रेसिडेंट, गव्हर्नर आणि इथे जे कोणीही चीफ जस्टिस आहे इंडियाचे यांच्याशी कन्सल्ट करणं अनिवार्य आहे. त्यानंतर अदर दॅन द चीफ जस्टिस, द चीफ जस्टिस ऑफ हाय कोर्ट अँड शॅल होल्ड ऑफिस इन द केस ऑफ ए ॲडिशनल अदर ॲक्टिंग जजेस एज प्रोव्हाइडेड इन आर्टिकल 2 to 4 अँड इन एनी ऑफ द केसेस अंटिल ही अटेन्स द एज ऑफ 62 years. अदर जजेसची जर अपॉइंट करायची असेल प्रेसिडेंटला, देन प्रेसिडेंट कन्सल्टेट विथ द हायकोर्ट, चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट. ओके, आणि जो कोणी ॲक्टिंग चीफ जस्टिस असो किंवा जे अपॉइंटेड चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट आहेत, हे सगळ्या जस्टिस जिथे एज क्रायटेरिया आहे तर 62 year मॅक्सिमम राहणार आहे. 62 years झाल्यानंतर त्यांची रिटायरमेंट होणार आहे. सुप्रीम कोर्ट आपण 65 पाहिलं होतं आणि इथे हायकोर्टाच्या जजेसची जी आहे ती 62 years आहे. ओके, प्रोव्हाइडेड दॅट, बट इथे काही कंडिशन रिक्वायरमेंट आहे इथे जज बनण्यासाठी, प्रेसिडेंटनी अपॉइंटमेंट करण्यासाठी, एक्सेट्रा एक्सेट्रा. A judge may by writing under his hand addressed to the president resign his office. जर हायकोर्टाच्या जस्टिसला किंवा अदर जजेसला समजा जर इथे रिझाईन करायचं असेल, जजची नोकरी सोडून टाकायची असेल, तर डेफिनेटली इथे तो रिझाईन ऑफिस
जे काही लेटर आहे, रिझाईन लेटर, ते कुणाला देऊ शकतं, इथे प्रेसिडेंटला द्यावं लागणार आहे. त्यानंतर बी मध्ये म्हटलं आहे जज मे बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस बाय द प्रेसिडेंट. जजला रिमूव्ह करायचं असेल तर प्रेसिडेंटच करणार आहे, म्हणजे अपॉइंटही प्रेसिडेंट करणार आहे. रिटायरमेंट तुम्हाला जर व्हॉलंटरी रिटायरमेंट और रिझाईन द्यायचं असेल तर प्रेसिडेंटच देणार आहे, आणि रिमूव्ह करायचं असेल तरीही प्रेसिडेंट करणार आहे. इन मॅनर प्रोव्हाइडेड इन क्लॉज 4 ऑफ द सेक्शन 124 फॉर द रिमूव्हल ऑफ द जजेस ऑफ द सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, तर ज्या मॅनरमध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या जजेसला रिमूव्ह केलं होतं त्याच मॅनरने ते हायकोर्टाच्याही जजेसला रिमूव्ह करण्यात येणार आहे, ते की आपण सुप्रीम कोर्टाच्या 124 मध्ये पाहिलेलं आहे. सी मध्ये द ऑफिस ऑफ ए जजेस शॅल बी वॅकेटेड बाय हिज बिंग अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट टू बी ए जज ऑफ ए सुप्रीम कोर्ट और बाय हिज being transferred by the president to any other high court within the territory of India. जे काही ऑफिस आहे, जे की जी सीट्स आहे हायकोर्टामध्ये त्या जजची, ती वॅकेट कशी होणार आहे, तर डेफिनेटली तिथून प्रमोशनवर तो सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे एकतर, किंवा तिथून अदर हायकोर्टात त्याची ट्रान्सफर केली जाणार आहे. ठीक आहे, मग त्याच्या जागी दुसरा हायकोर्टामध्ये अपॉइंट केला जाईल जो की सबऑर्डिनेट कोर्टामधनं जाणार आहे. 2 मध्ये अ पर्सन शॅल नॉट बी क्वालिफाईड फॉर द अपॉइंटमेंट ॲज अ जज ऑफ ए हाय कोर्ट अनलेस ही हॅज अ सिटीजन ऑफ इंडिया. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, दिस इज द क्वालिफिकेशन ऑफ द हाय कोर्ट. व्हॉट इज द क्वालिफिकेशन ऑफ द जजेस ऑफ द हाय कोर्ट्स, तो गिवन हिअर. सो अ पर्सन शॅल नॉट बी क्वालिफाईड जोपर्यंत तो इंडियाचा सिटीजन असणार नाही, कॉमन आहे सगळ्यांना. ए मध्ये सांगते has for at least 10 years held a judicial office in the territory of the India. ओके, ज्युडिशियल ऑफिस मीन्स तो जज असणं 10 वर्षासाठी महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट 10 years हेल्ड ज्युडिशियल ऑफिस इन एनी टेरिटरी ऑफ इंडिया, म्हणजे कुठेही त्यांनी 10 वर्ष म्हणून जज म्हणून काम केलेलं असावं सबऑर्डिनेट कोर्टामध्ये, कुठेही इंडियामध्ये मॅटर करणार नाही. इथे मग असं नाही आहे की महाराष्ट्र स्टेटमधल्या जजेसला इथूनच या सबऑर्डिनेट कोर्टामधनं न्यायचं, पण कॉन्स्टिट्यूशन राईट देतोय की इंडियामधलं कुठेही. बी मध्ये हॅज फॉर ॲट लिस्ट 10 years बीन ॲन ॲडव्होकेट ऑफ ए हाय कोर्ट्स ऑर ऑफ ए 2 or more सच अ कोर्ट्स इन अ सक्सेशन. तर इथे सांगितलं की हॅज फॉर ॲट लिस्ट 10 years बीन ॲन ॲडव्होकेट ऑफ दी हायकोर्ट. हायकोर्टमध्ये 10 वर्षाची तुमची प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट म्हणून लागणार आहे. ऑफ ए 2 or more सच अ कोर्ट्स इन अ सक्सेशन. मॅटर करणार नाही वेदर तुम्ही एका हायकोर्टामध्ये काम करत आहात की 2 हायकोर्टामध्ये. मे बी तुम्ही मुंबई हायकोर्टामध्ये 5 वर्ष काम केलं आणि दुसरीकडे कुठेतरी 5 वर्ष दुसऱ्या हायकोर्टमध्ये तुम्ही काम केलेलं आहे ॲज अन ॲडव्होकेट, तर हे 10 वर्ष इन्क्लुडेड आहे. याला कॅल्क्युलेट करून तुम्हाला हायकोर्टामध्ये रिक्रूट केलं जाऊ शकतं फॉर द पोस्ट ऑफ जज. ते 3 आहे सबसेक्शन सब आर्टिकल 3. इफ एनी क्वेश्चन्स अरायझेस एज टू द एज ऑफ द जजेस ऑफ द हाय कोर्ट्स द क्वेश्चन शॅल बी डिसाइडेड बाय द प्रेसिडेंट आफ्टर द कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड द डिसिजन्स ऑफ प्रेसिडेंट शॅल बी फायनल. इथे हायकोर्टाच्या जजेसच्या एजबद्दल जर काही इथे इश्यूज अराईज झाला असेल तर प्रेसिडेंट विथ द कन्सल्टेशन ऑफ द चीफ जस्टिस ऑफ द इंडिया हा क्वेश्चन ते सॉल्व करणार आहे. पण इथे जे काही प्रेसिडेंट फायनल डिसिजन सांगणार आहे ते फायनलच राहणार आहे असं इथे सांगतात. जे काही डिसिजन प्रेसिडेंट घेतील ते फायनल राहणार आहे. त्यानंतर 218 मध्ये इथे काही महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यानंतर 219 मध्ये येऊया ओथ ऑर अफर्मेशन बाय जजेस ऑफ द हायकोर्ट. ओथ आणि अफर्मेशन कुणाकडे घेतात ते देतात हे आपण बघूया. एव्हरी पर्सन्स अपॉइंटेड टू बी द जजेस ऑफ ए हाय कोर्ट शॅल बिफोर ही एंटर्स अपॉन हिज ऑफिस. डेफिनेटली ज्या दिवशी तुम्ही एंटर कराल त्या दिवशी तुम्हाला शपथ घेणं गरजेचं आहे. as a judge of the high courts. Make and subscribe before the governor of the state. Definitely governor of the state च्या समोर तुम्हाला इथे शपथ घ्यायची. अपॉइंटमेंट तर प्रेसिडेंट करणार आहे पण शपथ मात्र तुम्हाला यांना द्यायची आहे. or some person appointed in that behalf by him on oath and oath affirmation according to the form set out for the purpose of the 3rd schedule. तुम्हाला ते माहीत आहे, आय थिंक फर्स्ट व्हिडिओमध्ये पण मी याच्याबद्दल बोलले की जे काही पेमेंट्स आहेत, जे काही सॅलरीज असतात ते 2nd शेड्यूलमधून होत असतात आणि जे काही 3rd शेड्यूलमधून आहे तिथे शपथ घेतली जात असते. तर 3rd शेड्यूल रिलेटेड टू द ओथ्स. ओके, सगळ्यांच्या ओथ तिथेच घेतल्या जातात. 222 ट्रान्सफर ऑफ ए जजेस फ्रॉम वन हाय कोर्ट टू अनदर. कुणाला पॉवर असणार इतकंच विचारू शकतात. तर 222 मध्ये डेफिनेटली प्रेसिडेंटला पॉवर आहे. कन्सल्टेशन विथ द CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया इथे एवढंच सांगितलं आहे. ट्रान्सफर या हायकोर्टातनं त्या हायकोर्टात ते करू शकतात. 223 अपॉइंटमेंट ऑफ ए ॲक्टिंग चीफ जस्टिस. ॲक्टिंग चीफ जस्टिस नेमला जाणार आहे हायकोर्टामध्ये वेन द ऑफिस ऑफ ए चीफ जस्टिस ऑफ ए हायकोर्ट इज वॅकंट or when any such a chief justice is by reason of absence of otherwise unable to perform the duties of his office. कुठल्याही कारणाने चीफ जस्टिस अब्सेंट आहे, देन इथे कोण अपॉइंट करणार आहे,
तर इथे म्हटलं आहे की ड्युटीज ऑफ द ऑफिस शॅल बी परफॉर्म बाय सच वन ऑर अदर जजेस ऑफ द कोर्ट ॲज अ प्रेसिडेंट मे अपॉइंट फॉर द पर्पज. त्या पर्टिक्युलर पर्पजसाठी जरी इथे ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून तुम्हाला काम करायचं तर अपॉइंटमेंट तुमची प्रेसिडेंटच करणार आहे हायकोर्टाच्या जजेसची. ओके. 224 अपॉइंटमेंट ऑफ ॲडिशनल अँड ॲक्टिंग जजेस. ॲडिशनल आणि ॲक्टिंग जजेस जे आहेत ते हायकोर्टामध्ये अपॉइंट करण्याची इथे प्रोसिजर सुरू आहे. तर कोण अपॉइंट करणार, किती वर्षासाठी राहणार वगैरे वगैरे. इफ बाय रिझन ऑफ एनी टेम्पररी इन्क्रीज इन द बिझनेस ऑफ द हायकोर्ट, जे काही बिझनेस कामकाज आहे कोर्टाचं, और बाय रिझन ऑफ एरियर्स ऑर वर्क्स देअर इन. ओके, खूप सारं काम वाढलेलं आहे आणि वर्क्स देअर इन आणि ते ॲडिशनल चीफ जस्टिस ॲडिशनल जजेसची इथे गरज पडलेली आहे. तर इथे ॲडिशनल जजेसची कमतरता जाणवते आणि गरज आहे. देन इट अपियर्स टू द प्रेसिडेंट दॅट द नंबर ऑफ द जजेस ऑफ द कोर्ट शुड बी फॉर द टाइम बिंग इन्क्रीज्ड. द प्रेसिडेंट मे अपॉइंट ड्युली क्वालिफाईड पर्सन्स टू ॲडिशनल जजेस ऑफ द कोर्ट फॉर सच अ पिरियड नॉट एक्सिडिंग 2 years ॲज ही मे स्पेसिफाय. डेफिनेटली जो कोणी क्वालिफाईड आहे, जे की आपण अधिक बिफोर क्वालिफिकेशन बघितलं आहे प्रिसाइडिंग सेक्शनमध्ये, तर तेच क्वालिफिकेशन असायला हवं. त्या पर्सनला इथे ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी इथे अपॉइंट केलं जाईल. तो पर्सन 2 वर्षाच्या कार्यकाळाच्या नंतर इथे नॉट एक्सिडिंग 2 म्हटलं, 2 वर्षासाठीच तो राहणार आहे, नॉट मोर दॅन 2 years. When any judge of a high court other than the chief justice is by reason of absence or for any other reasons unable to perform the duties of his office or is appointed to act temporary chief justice, the president may appoint a duly qualified person to act as a judge of that court until the permanent judge has resumed his duty. तर इथे आपण पाहिलं की जेव्हा चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट अब्सेंट असतो किंवा तो तिथे इनकॅपेबल असतो त्या दिवशी ड्युटी करण्यासाठी, तर कुठलाही अनादर चीफ जस्टिस ज्याला ॲक्टिंग चीफ जस्टिस म्हणून प्रेसिडेंट अपॉइंट करतात. बट जो जज आहे हायकोर्टाचा, नॉट अ चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, एखादा परमनंट जज आहे, तो आता इथे सध्या नाही आहे, अब्सेंट आहे. तर त्यामध्ये तिथे आपल्याला एक अपॉइंटमेंट करायचे, तर जो कोणीही क्वालिफाईड पर्सन आहे प्रेसिडेंट तिथे त्याला अपॉइंट करू शकतो आणि जोपर्यंत तो परमनंट जज आहे तो येणार नाही तिथे तोपर्यंत. नो पर्सन अपॉइंटेड ॲज अन ॲडिशनल ऑर ॲक्टिंग चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट शॅल होल्ड ऑफिस आफ्टर अटेनिंग द एज ऑफ 62 years. 62 years यांच्यासाठी ही लागू आहे, जे की ॲक्टिंग आणि ॲडिशनल चीफ जस्टिस इथे अपॉइंट केलेले आहे त्यांना हे 62 yearsचाच क्रायटेरिया आहे. 62 years झाल्यानंतर तुम्ही हायकोर्टामध्ये जज म्हणून राहू शकत नाही. 65 years झाल्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जज म्हणून राहू शकत नाही. जे काही बेंचेस बसवले असतात एक्स्ट्रा ते रिटायर्ड चीफ जस्टिस म्हणून बनवलेले असतात, ते जजमध्ये मोडत नाही. म्हणजे ऑफिशियल अपॉइंटेड जज परमनंट जज म्हणून तिथे बनवले नाही आहेत ते जे काय, तर तिथे परमनंट जजसाठी ते शब्द नाही आहे. तर इथे 224 मध्ये दिला आहे अपॉइंटमेंट ऑफ ए रिटायर्ड जजेस ॲज अ सिटिंग ऑफ द हायकोर्ट. तर डेफिनेटली जसं की आपण तिथे पाहिलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये, तर इथे रिटायर्ड जजचा एक बेंच बसवण्यात येणार आहे. यांना चीफ जस्टिस किंवा हायकोर्टाचा जस्टिस असं म्हणण्यात येणार नाही, बिकॉज ते क्रायटेरियामध्ये क्वालिफिकेशनमध्ये बसत नाही. ते 65च्या वरतीच असेल, 62च्या वरतीच असेल. So notwithstanding anything in this chapter, the Chief Justice of a High Court for any state may at any time, with the previous consent of the President, request any persons who has held the office of a judge of that court or of any other high court to sit and act as a judge. Okay, so इथे बघा कोण अपॉइंट करताय. इथे रिटायर्ड जजला अपॉइंट करायचं तर चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट, हायकोर्टामधला चीफ जस्टिस ऑफ ए हायकोर्ट रिटायर्ड जजला अपॉइंट करण्यासाठी मागणी करतोय विथ द प्रिव्हियस कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट. प्रत्येक वेळेस प्रेसिडेंट कन्सल्टेशन करत होता जस्टिसची, आता हायकोर्टाचा जस्टिस रिटायर्ड जजला नेमण्यासाठी ही कामकाज वाढले, आम्हाला रिटायर्ड जज अजून एक ते एक्सटेन्शनवर हवे आहे, ही मागणी करण्यासाठी चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट कन्सेंट घेत आहे प्रेसिडेंटची. ओके, अँड हायकोर्ट फॉर द स्टेट अँड एव्हरी सच अ पर्सन सो रिक्वेस्टेड शॅल व्हाईल सो सिटिंग अँड ॲक्टिंग इन बी एंटायटल टू अलाउन्सेस ऑफ द प्रेसिडेंट मे बाय ऑर्डर डिटरमाइन अँड हॅव ऑल ज्युरिस्डिक्शन्स पॉवर अँड प्रिव्हिलेजेस बट शॅल नॉट अदरवाइज बी डीम्ड टू बी अ जज ऑफ द हायकोर्ट. जे रिटायर्ड जज आहे तुमचे, त्यांना जे काही हायकोर्टाचे जस्टिस आहे ते विथ द कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट अपॉइंट करून घेणार आहे, पण त्यांना हायकोर्टाचे जस्टिस म्हणायचं नाही किंवा जज म्हणायचं नाही, बिकॉज ते रिटायर्ड जजेसच्या कॅटेगरीमध्ये येतात. ओके, तर इथे तुम्हाला इतकं महत्त्वाचं आहे की चीफ जस्टिस ऑफ द हायकोर्ट विथ द कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट इथे त्यांना अपॉइंटमेंट करून घेतात. प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन दिस आर्टिकल शॅल बी डीम्ड टू रिक्वायर एनी सच अ पर्सन अपॉर्च्युनिटी टू सीट ॲज ॲक्ट ऑफ ए जजेस ऑफ द हायकोर्ट अनलेस ही कन्सेंटेड टू डू सो. पण कोणालाही डायरेक्ट
इनडायरेक्टली आणून तुम्ही कंपेअर करू शकत नाही. रिटायर्ड जज आहे त्यांचं व्हॉलंटरी इथे कन्सेंट पाहिजे, तर त्यांना जो कन्सेंट देईल की ठीक आहे मला इथून पुढे ही रिटायर झाल्यानंतर एक्सटेन्शनवर काम करायचं, त्यांनाच तुम्ही इथे अपॉइंट करू शकता, जबरदस्ती इथे करू शकत नाही. नाहीतर महाराष्ट्र हायकोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये रिटायर झालेले 4 जज आहे यावर्षी, आता कामकाज खूप वाढले, तुम्हाला येणं गरजेचंच आहे असं होत नाही. एक्सटेन्शनवर जे इच्छानुसारच आहे ते जातात. ठीक आहे. तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सेक्शन आता 226 जे की रीटबद्दल बोलतोय आपला, तिकडे 32 बोलत होता रीटबद्दल, आणि इथे 226 पॉवर ऑफ ए हाय कोर्ट टू इश्यू अ सर्टन रेट्स. तर आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या आर्टिकलमध्ये सुद्धा 32 दिलेलं नव्हतं, वेदर त्यात 32 जो आहे आर्टिकल आपला सुप्रीम कोर्टाच्या रेटशी डील करतो, बट तिथे फक्त 32 आपल्याला फंडामेंटल राईटमध्ये याच्यासाठी दिलेला आहे की आपले फंडामेंटल राईट व्हायलेट झाले तर 32 नुसार, आर्टिकल 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. तर मग सुप्रीम कोर्टाला थोडे रेस्ट्रिक्टेड लिमिटेड पॉवर आहे रिट ज्युरिस्डिक्शनचे. कशासाठी? कारण की तिथे फक्त फंडामेंटल राईट व्हायलेट झालं तरच आपल्याला सुप्रीम कोर्टात जायचं. बाकी दुसरे कुठलेही राईट व्हायलेट झाले, वेदर फंडामेंटल किंवा अदर राईट व्हायलेट झाले, तर आपण येऊ शकतो हायकोर्टामध्ये 226 नुसार. ओके. तर हायकोर्टाचा जो रीटचा ज्युरिस्डिक्शन आहे तो थोडा वास्ट आहे सुप्रीम कोर्टापेक्षा. Notwithstanding anything in the Article 32, every High Court shall have a power throughout the territory in a relations to which it exercises jurisdiction to issue any person or authority, including the appropriate cases, any government with the territory's direction, order or writ, including writ in the nature of a habeas corpus, mandamus, prohibition, quo warranto, certiorari. ठीक आहे. तर इथे म्हटलं आहे की ज्या काही रिट्स आहेत तेवढ्या ह्या व्हायलेट झाल्या तुमच्या, सॉरी इथे जर तुम्हाला इश्यू रीट करायचं असेल या थ्रू तुम्ही जाऊ शकता. whether the for the enforcement of any right conferred under आर्टिकल पार्ट 3 मध्ये तुमचं व्हायलेशन झालं असेल तरी तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता, आणि पार्ट 3चं व्हायलेशन झालं तुम्ही सुप्रीम कोर्टातही अप्रोच करू शकता. अँड फॉर एनी अदर पर्पज, इथे एनी अदर पर्पज हा सुप्रीम कोर्टापेक्षाही जास्त शब्द टाकून थोडा हायकोर्टाचा रीटचा ज्युरिस्डिक्शन वास्ट केलेला आहे. म्हणजे फक्त फंडामेंटल राईट व्हायलेट झाले तरच तुम्ही हायकोर्टात येऊ नका, तर अदर काही व्हायलेट झाले आहेत तुमचे सिव्हिल राईट्स, लिगल राईट्स, तरीही तुम्ही हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल करू शकता. पण सुप्रीम कोर्टामध्ये मात्र तुम्ही त्याच वेळेस जाऊ शकता जेव्हा तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट होतं अंडर आर्टिकल 32 विच इज गिवन इन द प्रोव्हिजन ऑफ द फंडामेंटल राईट्स. सो ठीक आहे. तर इथे तुम्हाला बाकी दुसरं काही वाचायची गरज नाही आहे. त्यानंतर इथे समोर दिलेल्या रीटबद्दल वगैरे दिलं आहे की हॅबेस कार्पस म्हणजे काय, टू प्रोड्यूस द बॉडी बिफोर कोर्ट, सर्चरेडी म्हणजे काय, हे सगळे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स वगैरे हे समोर हायकोर्टामध्ये तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर 227 वर जर आलो आपण इथे, तर पॉवर ऑफ ए सुप्रिटेंडन्स ओव्हर ऑल कोर्ट्स बाय द हायकोर्ट. डेफिनेटली वाचण्याची इतकी काही गरज नाही आहे आर्टिकलला. जे काही हायकोर्ट आहेत सबऑर्डिनेट कोर्ट त्यांच्यावर तो पॉवर ठेवू शकतो, वॉच ठेवू शकतो. 228 ट्रान्सफर ऑफ ए सर्टन केसेस टू द हायकोर्ट. ठीक आहे. तर काही केसेस हायकोर्टामध्ये ट्रान्सफर हायकोर्ट करून घेऊ शकतं, खालच्या कोर्टातनं ट्रान्सफर तो वरच्या कोर्टात करून घेऊ शकतं, किंवा या डिस्ट्रिक्टमधून तो त्या डिस्ट्रिक्टकडे ट्रान्सफर केसेस करून घेऊ शकता. हायकोर्टाला पॉवर आहे. 229 ऑफिसर अँड सर्वंट अँड द एक्सपेन्सेस ऑफ द हायकोर्ट. जे काही क्लारिकल आहे किंवा दुसरे कुठलेही ऑफिसर आहे पब्लिक सर्व्हिस कमिशनची नुसार तिथे अपॉइंट होणार आहे, तर इथे सुप्रीम कोर्टाला UPSC नुसार अपॉइंट होतो तर जो काही कोर्टाचा स्टाफ होतो. ठीक आहे. आणि जे काही हायकोर्टाचा स्टाफ आहे तो आपल्या MPSC नुसार पब्लिक सर्व्हिस कमिशननुसार जे काही लॉ ऑफिसर्स आहेत कुठलेही दुसरे जे स्टाफ आहे ते इथे MPSC आपल्या इथे अपॉइंटमेंट करणार आहे. 231 मध्ये सांगितलं एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए कॉमन हायकोर्ट फॉर 2 or more स्टेट. होऊ शकतं इथे की जसं की मी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, तर त्याप्रमाणे होऊ शकतं की 2 स्टेटसाठी एक हायकोर्ट असंही होऊ शकतं, आणि त्याची एस्टॅब्लिशमेंट वारंवार पार्लमेंट जसं ठरवेल तसं होऊ शकतं की नाही. आता पहिले तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाला एकच हायकोर्ट होतं, आता आपण आजपासून इथे नवीन हायकोर्ट तेलंगणासाठी वेगळं आपण काढूया. तर दिस इज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट. हायकोर्टामध्ये तुम्हाला महत्त्वाचं इतकं काहीही नाही आहे, फक्त क्वालिफिकेशन लक्षात ठेवा आणि अपॉइंटमेंट कोण कुणाची करतं, शपथ कुणासमोर घेते इतकं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर येऊया आपण सबऑर्डिनेट कोर्टमध्ये, जे की 233 ते 237 पर्यंत आपल्याला सांगितलंय. सबऑर्डिनेट जे कोर्ट आहे याच्याबद्दल सगळी जी काही प्रोसिडिंग्स आहेत आपला द क्लासेस ऑफ द क्रिमिनल कोर्ट CRPC मध्ये सांगितलं, फक्त इथे अपॉइंटमेंट बद्दल सांगितलं तर तेवढं पाहून घेऊया. 233 अपॉइंटमेंट ऑफ ए डिस्ट्रिक्ट जज, जे की DJ आहेत, डिस्ट्रिक्ट जज आहेत, तर त्यांची अपॉइंटमेंट कोण करणार. अपॉइंटमेंट ऑफ ए पर्सन्स टू बी अँड द पोस्टिंग अँड प्रमोशन ऑफ ए डिस्ट्रिक्ट जज इन एनी स्टेट शॅल बी मेड बाय द गव्हर्नर अपॉइंट करणार आहे ऑफ द स्टेट ऑन कन्सल्टेशन विथ द हायकोर्ट एक्सरसाइजिंग ज्युरिस्डिक्शन इन अ रिलेशन टू सच अ स्टेट. डेफिनेटली हायकोर्टच सगळ्या नोटिफिकेशन काढत असतं, डिस्ट्रिक्ट जजच्या MPSC काढत नाही. ते आपल्या ऑलरेडी एका लेक्चरमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. आणि इथे अपॉइंटमेंट गव्हर्नर करणार आहे, आणि नोटिफिकेशन कोण काढणार आहे, रिक्रुटमेंटचं हायकोर्ट काढणार आहे.
अ पर्सन नॉट ऑलरेडी इन द सर्व्हिस ऑफ द युनियन ऑफ द स्टेट शॅल ओनली बी इलिजिबल टू बी अपॉइंटेड अ डिस्ट्रिक्ट जज. कुठल्याही स्टेट युनियनच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून नसाल तरच तुम्हाला इथे अपॉइंटमेंट केलं जाईल हायकोर्टामध्ये, हायकोर्टानुसार जज म्हणून, डिस्ट्रिक्ट जज म्हणून. इफ ही हॅज बीन फॉर नॉट लेस दॅन 7 years ॲज अन ॲडव्होकेट ऑर प्लीडर अँड इज रिकमेंडेड बाय द हायकोर्ट फॉर द अपॉइंटमेंट. डीजेचं नोटिफिकेशन आलं आहे तर सध्या आपल्याकडे, आणि तुम्ही सगळे पाहतात की 7 वर्ष प्रॅक्टिस अनिवार्य आहे. कॉन्स्टिट्यूशनच सांगतं की तुम्ही सबऑर्डिनेट कोर्ट वेदर द हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्टमध्ये तुम्ही 7 वर्ष प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे. 7 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतरच तुम्ही जे काही आहेत ते तुम्ही एक्झाम देऊ शकता डिस्ट्रिक्ट जजची, ओके, डायरेक्टली. आणि मग ते 35 वर्षाचा जो एज क्रायटेरिया तो आपल्या स्टेट कमिशनचा आहे, इथून तो क्रायटेरिया तुम्हाला मिळणार नाही. 233 व्हॅलिडेशन्स ऑफ द अपॉइंटमेंट ऑफ ए अँड जजमेंट एक्सेट्रा डिलिव्हर्ड बाय सर्टन डिस्ट्रिक्ट जज. डिस्ट्रिक्ट जजनी जे जजमेंट डिलिव्हर्ड केलेलं आहे त्याचं व्हॅलिडेशन्स काय आहे, आणि व्हॅलिडेशन ऑफ अपॉइंटमेंट अँड ए अँड जजमेंट्स काय व्हॅलिडेशन राहणार आहेत सगळ्या अपॉइंटमेंटच्या आणि त्यांच्या जजमेंटच्या. तर नॉट विथ स्टँडिंग एनी जजमेंट, डिक्री ऑर ऑर्डर एनी कोर्ट, नो अपॉइंटमेंट ऑफ एनी पर्सन ऑलरेडी इन ज्युडिशियल सर्व्हिसेस ऑफ ए स्टेट or of any persons who has been for not less than 7 years as an advocate or pleader to a district judge in the state. And तर इथे कुठल्याही प्रकारचे ऑलरेडी तुम्ही ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये असाल तर तुमची डिस्ट्रिक्ट जज म्हणून अपॉइंटमेंट होणार नाही. तुम्हाला एक तर प्रमोशन थ्रू जावं लागेल, किंवा मग तुम्ही JMFC असाल तर 7 वर्ष पहिले तुम्हाला ज्युडिशियल ऑफिसर राहावं लागेल, आणि मग नंतर डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू तुम्हाला जाणं गरजेचं आहे. पण इथून तुम्हाला डायरेक्टली अपॉइंटमेंट दिलेली नाही आहे की चांगलं काम केलं आणि डायरेक्टली तुम्हाला DJ करून टाकलं, असं होत नाही. त्याला महत्त्वाचं फक्त अपॉइंटमेंट कोण करतं, गव्हर्नर, आणि जे काही कन्सल्टेशन विथ द हायकोर्ट करतं. 7 वर्ष प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला, इतकं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कंट्रोल ओव्हर सबऑर्डिनेट कोर्ट, जे काही DJ आहे, जे काही सेशन कोर्ट आहे, तर खालचे जे सबऑर्डिनेट कोर्ट आहेत त्यांच्यावर त्यांचा कंट्रोल राहणार आहे. सो पुढे इथे दुसरं तर काही इतकं महत्त्वाचं दिलं नाही, फक्त तुम्हाला एकच महत्त्वाचं आहे सबऑर्डिनेट कोर्टमध्ये 7 वर्ष प्रॅक्टिस, आणि जे काय आहे ते तुमचं गव्हर्नर अपॉइंट करणार विथ द कन्सल्टेशन ऑफ द हायकोर्ट, आणि आर्टिकल आहे तुमचा 233. दॅट्स इट. सबऑर्डिनेट कोर्टामध्ये तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही लक्ष ठेवण्याची गरज नाही आहे. ओके, सो दिस इज अवर शॉर्ट व्हिडिओ अबाउट द हायकोर्ट अँड द सबऑर्डिनेट कोर्ट.